हॅलो. तर आज मी बनवते चिकन बिर्याणी घरच्या तांदळांपासून, जे की बासमती वगैरे असे काही तांदूळ मी घेतलेले नाही आहेत. तर इथे मी कांदा मस्त असा चिरून घेतलेला आहे आणि तो सुटसुट्टीत करून घेतलेला आहे, जेणेकरून फ्राय करायला पटकन असा फ्राय होईल. तर इथे लालसर असा फ्राय झाल्यानंतर हा मी आता एका टिश्यू पेपरवर काढून घेते. तर इथे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर मी हा थोडा वेळ थंड करून घेतलेला आहे, जेणेकरून तो एकदम मस्त असा कुरकुरीत होईल. तर इथे बघू शकता मस्त कुरकुरीत झालेला आहे. थोडाफार आहे नरम, बाकीचा मस्त एकदम कुरकुरीत झालेला आहे. तर हा मी ह्या चिकनमध्ये टाकून चिकन मी आधीच मॅरिनेशनला ठेवलेलं होतं. त्याच्यात फारसे काही मसाले टाकलेले नाहीत. आपलं घरचंच लाल तिखट, हळद आणि गरम मसाला, तसंच बिर्याणी मसाला, चिकन बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे आणि दही टाकून छान मिक्स करून मॅरिनेशनसाठी ठेवलेलं होतं. आणि आता ह्याच्यामध्ये मी हा कांदा मिक्स करून घेऊन अजून 5 मिनिटं ठेवून घेणार आहे मॅरिनेशनसाठी आणि त्यानंतर मग ह्याची मी भाजी बनवून घेणार आहे. तर 5 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी जो कांदा फ्राय केलेला त्याच तेलामध्ये मी थोडंसं तूप मिक्स केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी भाजी बनवून घेणार आहे. तर इथे मी मॅरिनेट झालेलं चिकन ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मग झाकण ठेवून आणि 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर मी इथे झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घेणार आहे. तोपर्यंत मी इथे बिर्याणीसाठी तांदूळ शिजवून घेणार आहे. तर इथे मी आधीच गरम पाणी करायला ठेवलं होतं. त्यामध्ये आता मी खडे मसाले, मिरची आणि मीठ टाकून घेणार आहे. तसंच तेल थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि पिळलेला लिंबू मी त्याच्यातच टाकून घेतलेला आहे आणि नंतर तो साईड करून घ्यायचा आहे भात शिजल्यानंतर. आणि मीठ थोडं जास्तीचंच टाकायचं आहे, जेणेकरून थोडं तांदळांना रुचकरपणा आला पाहिजे. तर आणि ते गाळून घ्यावं लागतं ना, म्हणून मी मीठ थोडं जास्तच टाकलेलं आहे. आणि आता भात जवळजवळ मी 90% शिजवलेला आहे, कारण हा बासमती नाही आहे, घरचे तांदूळ आहेत म्हणून, जेणेकरून तो मस्त मऊसर असा झाला पाहिजे, नाहीतर मग तो कडक कडक होतो आहे. त्यामुळं मी 90% शिजवलेला आहे. आणि आता हा मी ह्याच्यावर पसरून घेतलेला आहे भाजीवर आणि त्यावर मी हे फूड कलर टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ह्याच्यावर उरलेला कांदा मी ह्याच्यावर टाकून घेतलेला आहे, भातावर पसरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आणि फडका भिजवून ह्या पातेल्याच्या भोवती असा लपेटून ठेवलेला आहे आणि ह्याच्यावर मी थोडंसं तूप वरती सोडलेलं आहे आणि ओल्या कपड्यावर आता झाकण ठेवून आणि त्याच्यावर काहीतरी असं जड वस्तू ठेवायची असते. तर मी इथे जो पाट्याचा वरवंटा असतो तो ह्याच्यावर ठेवून घेतलेला आहे आणि आता ह्याला मी 10 मिनिटं वाफ अशी देणार आहे. त्यानंतर हा बघा आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि भात मस्त असं शिजून रेडी झालेला आहे. बिर्याणी मस्त शिजून रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असं सुटसुट्टीत बिर्याणी तयार झालेली आहे. एकदम साध्या पद्धतीने बनवलेली, काही जास्त वापरलेलं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता